महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। प्राथमिक आरोग्य केंद्र अवैध धंद्यांचा अड्डा, आरोग्य केंद्र नावालाच वापर शौचालय म्हणून। सावखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य, आरोग्य अधिकारी कर्मचारी गैरहजर, आरोग्य केंद्राचा शौचालय म्हणून होतोय वापर। आरोग्य केंद्रात डॉक्टर गैरहजर असल्यामुळे रुग्णांची हेळसांड। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सावखेडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत फक्त नावालाच दिसून येत आहे। या ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांची कर्तव्यात अनियमितता व आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरावस्था याची माहिती व तक्रार मिळाल्यावर महाराष्ट्र टुडेचे आमचे प्रतिनिधी यज्ञेश्वर पाटील यांचा पाठपुरावा करण्यासाठी ज्यावेळेस तेथे गेले असता आरोग्य केंद्राची अवस्था अक्षरशः कचराकुंडीसारखी झाल्याचे दिसून आले। आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात कमालीची अनियमितता दिसून आली। ग्रामस्थांच्या माहितीनुसार दवाखान्यातील ओपीडी सेवा प्रामुख्याने सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरू राहत असून त्यानंतर डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे। सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त 2 परिचारिका क्वार्टर्समध्ये वास्तव्यास असून दोन्ही वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सहाय्यक अधिकारी मुख्यालयावर वास्तव्यास नसल्याचे समोर आले आहे। परिणामी रिकाम्या असलेल्या शासकीय क्वार्टर्समध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, घाण पसरलेली दिसून येत आहे। दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शासकीय क्वार्टर्सची अत्यंत अवस्था दयनीय झाली असून क्वार्टर्स परिसराचा काही अज्ञात व्यक्तींमार्फत गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे। काही ठिकाणी क्वार्टर्स परिसरात उघड्यावर शौचास बसणे, दारू पिणे तसेच रात्री अनैतिक प्रकार घडत असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे। परिसरात दारूच्या बाटल्या तसेच कंडोम आढळल्याचेही दिसत आहे। याशिवाय क्वार्टर्स परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली असून क्वार्टर्समधील अनेक वस्तू चोरीस गेल्याचेही निदर्शनास आले आहे, ज्यामुळे शासकीय मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे आरोग्य केंद्रात ॲम्ब्युलन्स उपलब्ध असूनही रुग्णांना तिचा लाभ दिला जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई का होऊ नये अशी मागणी केली जात आहे व आरोग्य सेवा नियमित व प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। जळगाव जिल्हा यावल तालुका सावखेडा या गावातनं तुम्ही ना, तुमचं नाव काय? हां, आणि इथं आरोग्य प्राथमिक केंद्र आहे, हॉस्पिटल तुमच्या गावासाठी सरकारने बनवलेलं। ते इथं डॉक्टर 24 घंटे असतात का इथं राहायला? 24 घंटे म्हणजे सकाळी येतात। हां, दुपारून नसता का? 12 वाजेनंतर एक पण राहत नाही। 4 ते 6 OPD असते रोज संध्याकाळी, ते पण होत नाही का इथं? OPD वगैरे काहीच होत नाही इथं। आणि आणि इथं डॉक्टर साहेबांना राहायला व्यवस्था केलेली, त्यांच्यासाठी क्वार्टर केलेले, बांधकाम केलेलं एवढं भारी छान। ते तिथं राहतात का ते क्वार्टरमध्ये वगैरे कोणी? इथं 24 घंटा डॉक्टर आतापर्यंत दिसलं, इथं डॉक्टर वगैरे राहतच नाही। 12 वाजेपर्यंत, 12 वाजेपासून ते घरी चालले जातात, इथं डॉक्टर साहेब वगैरे राहत नाही। दादा कुठनं बोलताय? जळगाव जिल्हा यावल तालुका सावखेडा या गावातनं ना? दादा, हे तुमचं आरोग्य प्राथमिक केंद्र, इथं डॉक्टर साहेब येतात का कामावर? असं 12पर्यंत येतात। 12 वाजेपर्यंत, 12 वाजेनंतर इथं कोणीच राहत नाही का? म्हणजे 2-3 नर्स राहतात। मग ते संध्याकाळचे 4 ते 6 वाजेपर्यंत OPD असते, ते तिथं कोणी मग पेशंट पडलं तर तो एक अर्धी येते ते तरुण, म्हणजे नर्स येते, डॉक्टर साहेब वगैरे कोणीच राहत नाही। निलेश अग्रवाल डॉक्टर साहेब म्हणून आहे आणि उज्ज्वला मॅडम बंगाळे डॉक्टर यांच्याकडे हे दोघं एक पण राहत नाही का? नाही, संध्याकाळी तर नाही राहतात हे मॅडम, डॉक्टर मॅडम बंगाळे मॅडम ते पण नाही राहत का? 4-12पर्यंत राहतात ते। हां हां हां। आणि संध्याकाळी दवाखाना उघडलेला असतो का? हा, उघडा असतो। कोणी पेशंट गेलं ते बाहेरचं, मग त्या 2-3 नर्सा राहतात, त्या येतात। डॉक्टरकडे कन्सल्टीला राहतात का इथं डॉक्टर? म्हणजे राहतात का इथं? कोणते डॉक्टर राहतात? नाही, डॉक्टर नाही राहत, ते नर्सा राहतात। हां, आणि डॉक्टर साहेब इथं राहायला आहेत का? आता त्यांना एवढं सरकारी एवढं बांधून दिलं आहे, क्वार्टर बांधून दिलं आहे, एक पण दोन बाया राहतात बस। मग इथं एक पण डॉक्टर मॅडमने कोणीच राहत नाही का इथं? आणि संध्याकाळी मग असं 24 तास उघड असतं का?
दुसरं कोणी पेशंट काही दिसले तो त्या बाहेरचा त्या दोन त्यांना सरा त्या टाकून हां त्या येतात. गावात वगैरे डॉक्टर वगैरे फिरतो का तुमच्या? नाही नाही दिसलाच नाही आजपर्यंत. एक पण डॉक्टर फिरत नाही तुमच्या गावात? आणि पेशंटला गाडी वगैरे देतात का ते असं सोडायला वगैरे? गाडी गिडी देता हां मग त्या नर्सा राहता ना त्या सगळे दरवाजा बंद. नमस्कार दादा. डॉक्टर साहेब ते गेले आता केव्हा गेले? ऑफिस कुठे आहे त्यांचं? आपलं कॅबिन वगैरे कुठे आहे? चला बरं. खाली खुर्ची आहे. 4 वाजता आहेत. नाही म्हणजे तुमच्याशिवाय. बरं आता इथं कोणीच नाही दिसत आहे ना. दुपारच्या वेळेस 4 वाजून गेले, 4:10 होऊन गेले. अरे मी ना म्हणतो दादा हे आपल्या इकडे कोणतरी आपल्या इथं कोणीच नाही हॉस्पिटलला. यावल, जळगाव जिल्हा यावल तालुका येथील सौकडा सीम या गावाची प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्थापक आहे. ना डॉक्टर आहे ना कोणीच इथं. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील, यावल, जळगाव.